नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, आज एकदम उत्कृष्ट पर्याय असा MBBS साठी आपण घेऊन आलेलो आहे। मी डॉक्टर देवश्री महाजन माऊली करियर काउन्सिलिंग तर्फे तुमचं सर्वांचं आमच्या YouTube चॅनलला परत एकदा स्वागत करते। जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। जर तुम्ही नवीन असाल तर नक्की बेल आयकॉनला पण क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सर्व जे नोटिफिकेशन्स आहेत ते तुमच्या नोटिफिकेशन बार मध्ये तुम्हाला सर्व भेटून जातील आणि तुम्ही एक पण अपडेट जी आहे ती मिस करणार नाही। आता आजचा मुद्दा एकदम महत्त्वाचा आहे। हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे जर तुम्हाला एक MBBS ची चांगली सीट पाहिजे असेल तर। कारण MBBS चा कट ऑफ आपल्या महाराष्ट्रामध्ये तो खूप हाय गेलेला आहे। आपल्याला माहिती आहे की गव्हर्नमेंट मध्ये जर तुमचा स्कोर 490 असेल तर तुमचा लागेल। जर सेमी गव्हर्नमेंट मध्ये तुम्हाला पाहिजे असेल ॲडमिशन तर तुमचा स्कोर जो आहे 460 पर्यंत राहिला पाहिजे। फॉर OBC कॅटेगरी आपण गोष्ट करत आहोत। ओपन साठी जर तुम्हाला पाहिजे ॲडमिशन तर गव्हर्नमेंट मध्ये ऑब्वियसली तुम्हाला जो स्कोर आहे तो 500 अराउंड पाहिजे आणि सेमी गव्हर्नमेंट मध्ये तुमचा जो स्कोर आहे तो अराउंड 490 पर्यंत तुम्हाला पाहिजे किंवा 480 पर्यंत। पण जर तुमचा तो स्कोर नसेल तर तुमच्याकडे एकच ऑप्शन आहे, ते म्हणजे हे जे मी तुम्हाला कॉलेजेस सांगणार आहे ते कॉलेजेस। जर तुमचे मार्क्स कमी आहे आणि तुम्हाला यावर्षी MBBS ला ॲडमिशन पाहिजे तर 100% गॅरंटेड ॲडमिशन तुम्हाला कशी भेटेल त्याबद्दल आपण काय स्ट्रॅटेजी प्लॅन आहे, कोणते कॉलेजेस कसे ठेवले पाहिजे, कोणत्या प्रेफरन्समध्ये ठेवले पाहिजे, कोणते कॉलेजेस आहे जिथे तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात काउन्सिलिंग थ्रू, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। आता खूप काउन्सिलर्स तुम्हाला भेटतील ते सांगतील तुम्हाला की आम्हाला डोनेशन द्या आणि आम्ही ते करून देऊ, पण डोनेशन न देता आपण काउन्सिलिंग थ्रू एकदम लीगल वे मध्ये आपण कसं गेलं पाहिजे, एक परफेक्ट ॲस्पेक्ट आपण कसा शोधला पाहिजे काउन्सिलिंगचा, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात। जर तुम्हाला माहिती करायचं आहे की कोणते कॉलेजेस एकदम उत्कृष्ट आहे तर तुम्ही फक्त हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघितला पाहिजे। नंतर खूप सारे विद्यार्थी आणि पालकांचे आम्हाला इन्क्वायरीज येतात की आम्हाला ही गोष्ट समजली नाही, ती गोष्ट समजली नाही, तर तुम्ही व्हिडिओ जो आहे तो स्किप करत बघत जाल तर तुम्हाला काही गोष्टी जे ते क्लिअर होणार नाही। म्हणून सर्व गोष्टी जे ते क्लिअर होण्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ न स्किप करता बघायचा आहे। आता सर्वात आधी काय तर डीम्ड कॉलेजेस बद्दल आपण गोष्ट करत आहोत। जर तुमचा बजेट चांगला आहे तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा। डीम्ड कॉलेजेस MBBS चा कट ऑफ 2025 चा राउंड 1 वर्सेस राउंड 2 चा काय राहिलेला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात। म्हणजे राउंड 1 मध्ये आपला काय कट ऑफ होता, राउंड 2 मध्ये आपला काय राहिलेला आहे, किती चेंजेस आपल्याला भेटले, किती मार्क्सचा डिफरन्स आपल्याला दिसतंय आणि राउंड 3 मध्ये ते कट ऑफ किती जाईल ते आपण या व्हिडिओमध्ये नीट एकदम डिटेल डिस्कस करणार आहोत। राउंड 3 मध्ये जर तुम्हाला पार्टिसिपेट करायचं आहे तर कुठे तुम्ही लॉग इन केलं पाहिजे, कुठलं रजिस्ट्रेशन तुम्ही केलं पाहिजे ते पण आपण शेवटी बघूया। फक्त ह्या गोष्टी जे ते नीट लक्षात घ्या जे मी तुम्हाला सांगते, सर्व गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे। आता आपण इथे अल्फाबेटिकल ऑर्डर घेतलेली आहे। स्टेटची तुम्हाला महाराष्ट्र पण दिसेल, पण आपण आधी आंध्रपासून स्टार्ट करूयात कारण खूप मुलांची इच्छा राहते की आमचं जे बजेट आहे ते थोडं कमी आहे तर आम्हाला महाराष्ट्राची ॲडमिशन घ्यायची नाही आहे, आम्हाला इंडियामध्ये कुठे पण जिथे ॲडमिशन घेतलेलं चालेल, पूर्ण भारतात आम्हाला कुठे पण चालेल। तर तुमच्यासाठी आंध्रपासून मी स्टार्ट करत आहे। तर सर्वात आधीचं कॉलेज आहे JITM विशाखापट्टणमचं कॉलेज आहे, आंध्र प्रदेशमध्ये प्रेझेंट आहे। स्टेट पण आपण बघूयात। राउंड 1 मध्ये काय स्कोर होता 302, त्याचा कट ऑफ आपल्याला भेटलेला आहे। इथे तुम्ही रँक चेक करू शकता, पण आपण फक्त स्कोर डिस्कस करूयात कारण आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे। तर राउंड 1 मध्ये 302 चा आपला कट ऑफ गेलेला होता आणि राउंड 2 मध्ये आपल्याला गेला आहे 87 चा कट ऑफ। टोटल चेंजेस आपल्याला दिसतात स्कोर मध्ये 15 मार्कांनी जो कट ऑफ आहे तो कमी गेलेला आहे डीम साठी। म्हणजे 287 वाल्यांचा पण MBBS ला नंबर लागलेला आहे। जर तुमची इच्छा असेल, जर तुमचं स्वप्न असेल MBBS करायचं तर नक्की हा व्हिडिओ कट ऑफ आहे तो कमी गेलेला आहे तर तुमचा नंबर इथे लागू शकतो। आता हमदर्द HIMSR न्यू दिल्लीचं कॉलेज म्हणजे दिल्ली स्टेटमध्ये प्रेझेंट आहे। आता हे जे कॉलेजेस आहे हे आले नव्हते फर्स्ट सेकंड राऊंडला, तर याचा आपल्याला कट ऑफ माहिती नाही आहे। थर्ड राऊंडला हे नक्की येईल, तर थर्ड राऊंडला तुम्ही हे कॉलेज जे टाकू शकतात म्हणजे त्याच्यात तुमचं लागायचं चान्सेस जो आहे, कारण हे जे मुस्लिम मायनॉरिटीचं कॉलेजेस आहे इथे तुम्हाला दिसत असेल की हे मुस्लिम मायनॉरिटीचं कॉलेज आहे। नंतर हे पण आपण बघतोय की जैन मायनॉरिटीचं आहे, जैन कोटा आपल्याला दिसतोय। SBKS विद्यापीठ गुजरातचं कॉलेज आहे, त्याचा काय कट ऑफ राहिला ते आपण बघून घेऊ। फर्स्ट राऊंडमध्ये इट वॉज 340 आणि सेकंड राऊंडमध्ये 317, म्हणजे टोटल आपल्याला 23 मार्कांचा डिफरन्स इथे दिसतोय। नंतर आहे जैन कोटाचं कॉलेज गुजरातचं, त्याचा फर्स्ट राऊंडचा कट ऑफ 229 आणि सेकंड राऊंडचा 203, म्हणजे 26 मार्कांचा डिफरन्स तब्बल आपल्याला दिसतं आहे। तर 203 म्हणजे तुमचा जर 200 अराउंड पण स्कोर असेल तरी तुम्हाला गॅरंटेड ॲडमिशन भेटेल MBBS ला, एवढं तुम्ही लक्षात घ्या। नंतर आपण डिस्कस करूयात अमृता स्कूल ऑफ मेडिसिन फरीदाबाद हरियाणाचं कॉलेज आहे। याचा फर्स्ट राऊंडचा कट ऑफ तुम्हाला दिसतोय इट वॉज 365 आणि सेकंड राऊंडचा आपल्याला दिसतोय 349। टोटल डिफरन्स आपल्याला इथे दिसतंय की 16 मार्कांचा डिफरन्स आपल्याला ह्या कॉलेजला भेटलेला आहे हरियाणा डिस्ट्रिक्टमध्ये। नंतर हे पण इन्स्टिट्यूट मुलाना MM इन्स्टिट्यूट मुलाना हरियाणाचं कॉलेज आहे। याचा फर्स्ट राऊंडचा कट ऑफ आपल्याला दिसतोय इट वॉज 368, सेकंड राऊंडचा 327, तरी याचा टोटल डिफरन्स जो आहे तो आपल्याला 41 मार्क्सचा भेटलेला आहे। 300 आणि 250 मध्ये तुम्हाला कुठेच महाराष्ट्रात ॲडमिशन भेटणार नाही। 300 मध्ये तरी तुम्हाला डीम मध्ये भेटून जाईल, पण 250-200 मध्ये पॉसिबल नाही। म्हणून तुम्ही हे जे कॉलेजेस हे नक्की एकदा लक्षात घ्या आणि हे कॉलेजेस एकदा तुम्ही व्हिजिट पण करून या। जर तुमच्याकडे
वेळ असेल तर आता जर आपल्याकडे वेळ आहे, कारण आता थर्ड राऊंडचं अजून काही आलं नाही आहे, तर आता तुम्ही नक्की ते कॉलेजेस व्हिजिट करून या आणि त्याच्याबद्दल सर्व इन्फॉर्मेशन काढा, म्हणजे तुमचं ह्या वर्षीचं MBBS करायचं स्वप्न जे ते पूर्ण होईल. नंतर आहे मणिपाल TATA जमशेदपूर झारखंडचं कॉलेज आहे. याचा फर्स्ट राऊंडचा कट ऑफ 491 आहे, सेकंड राऊंडचा 478 गेला आहे. कॉलेज खूप भारी आहे म्हणून त्याचा कट ऑफ खूप जास्त हाय गेलेला आहे आणि 13 मार्क्सचा डिफरन्स आपल्याला या कॉलेजला दिसत आहे. इथं तुम्हाला दिसलं असेल की 13 मार्क्सचा डिफरन्स या कॉलेजला आहे. नंतर BLD युनिव्हर्सिटी बिजापूर कर्नाटकचं कॉलेज आहे, आपल्या महाराष्ट्र बाउंड्रीला खूप जवळ आहे, तर हे पण तुम्ही एकदा लक्षात घेऊ शकता. त्याचं 401 फर्स्ट राऊंडचा कट ऑफ आहे, सेकंड राऊंडचा 372 आहे आणि टोटल 29 मार्क्सचा डिफरन्स आपल्याला इथं दिसत आहे. नंतर जवाहरलाल नेहरू MC बेलगावी पण आपल्या महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर जवळच आहे. हे पण याचा पण कट ऑफ आपल्याला दिसत नाही फर्स्ट राऊंडचा, कारण हे नव्हतं फर्स्ट राऊंडमध्ये, पण सेकंड राऊंडमध्ये 424चा कट ऑफ याला गेलेला आहे. नंतर JGMM मेडिकल कॉलेज हुबळीचं कॉलेज आहे, कर्नाटकचंच आहे. याचं फर्स्ट राऊंडचा कट ऑफ 406 आणि सेकंड राऊंडचा 361 गेलेला आहे, तर टोटल डिफरन्स आपल्याला 45चा दिसतोय. नंतर येतं JSS मेडिकल कॉलेज जगद्गुरू. याचा फर्स्ट राऊंडचा 453 गेला होता आणि सेकंड राऊंडचा 424, म्हणजे टोटल 29 आपल्याला मार्क्सचा डिफरन्स इथे दिसत आहे. नंतर येतं HS हेगडे मंगळुरू. याचा पण फर्स्ट राऊंड आपल्याला 460 दिसतोय, सेकंड राऊंडमध्ये अराउंड 435 पर्यंत गेला होता, म्हणजे टोटल 25 मार्कांचा डिफरन्स आपल्याला दिसत आहे. नंतरचं कॉलेज येतं कस्तुरबा KMC मणिपालचं. याचं फर्स्ट राऊंडचं 511, सेकंड राऊंडचं 508 गेला होता, म्हणजे डायरेक्ट गव्हर्नमेंट कॉलेजच्या कट ऑफ एवढा, आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट एवढा याचा कट ऑफ गेलेला आहे. टोटल 3 मार्कांचा डिफरन्स आपल्याला दिसतंय. नंतरचं कॉलेज येतं मँगलोरचंच कस्तुरबा KMC. याचा पण फर्स्ट राऊंडचा 503 आणि सेकंड राऊंडचा अराउंड 499 पर्यंत गेला होता, म्हणजे 4 मार्क्सचा डिफरन्स आपल्याला दिसतोय. राजराजेश्वरी बेंगळुरू कर्नाटकचंच कॉलेज आहे. याचा पण 354 फर्स्ट राऊंड आणि 321 सेकंड राऊंड, म्हणजे टोटल 33 मार्कांचा डिफरन्स आपल्याला इथं दिसत आहे. SDU मेडिकल कॉलेज कोलारचं कॉलेज आहे, कर्नाटकचंच आपण सर्व डिस्कस करत आहोत. फर्स्ट राऊंडला 417, सेकंड राऊंडला 382, म्हणजे टोटल 35 मार्क्सचा डिफरन्स इथं दिसतोय. नंतर श्री सिद्धार्थ तुमकूरचं 396चं फर्स्ट राऊंडमध्ये आणि सेकंड राऊंडमध्ये 356, म्हणजे टोटल 40 मार्क्सचा डिफरन्स आपल्याला इथं दिसतंय. नंतर इथं श्री सिद्धार्थ अकॅडमी बेगूर. इथं 379चं फर्स्ट राऊंड आणि सेकंड राऊंड 328चं डिफरन्स दिसतंय, म्हणजे टोटल 51 मार्क्सचे चेंजेस आपल्याला दिसत आहे. नंतर येते येनेपोया मँगलोरचं कॉलेज आहे. तर 366 फर्स्ट राऊंडमध्ये आणि सेकंड राऊंडमध्ये 344, म्हणजे टोटल 22 मार्कांचा डिफरन्स आपल्याला दिसतंय. नंतर येतं परत मुस्लिम मायनॉरिटीचं आहे, तर हे आपण स्किप करूया. नंतर येतं अमृता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कोची केरलाचं कॉलेज. याचं फर्स्ट राऊंडमध्ये 388, सेकंड राऊंडमध्ये 362, म्हणजे टोटल 26 मार्क्सचं डिफरन्स आपल्याला इथं दिसतंय. नंतर भारती विद्यापीठ पुणे. आता येतं महाराष्ट्राची गोष्ट. आता आपण महाराष्ट्राच्या कॉलेजेसबद्दल एकदम डिटेलमध्ये डिस्कस करूयात, कारण खूप लोक बाहेर जाणं इतकं अवॉइड करतात. ते म्हणतात की महाराष्ट्रामध्ये जेवढा बजेट लागला तेवढा चालेल, पण आम्हाला महाराष्ट्रातच ॲडमिशन पाहिजे. तर आपण याचे थर्ड राऊंडमध्ये काय एक्सपेक्टेड कट ऑफ राहणार आहे ते पण आपण या कॉलेजचे डिस्कस करूयात. आता भारती विद्यापीठ पुणे. याचा महाराष्ट्राचं कॉलेज आहे. याचं फर्स्ट राऊंडमध्ये आपला कट ऑफ गेला होता 326, सेकंड राऊंडमध्ये 277, तर आपल्याला टोटल डिफरन्स दिसतो की अराउंड 49 मार्क्सचा डिफरन्स इथं आलेला आहे. आता जर आपण एक्सपेक्ट केलं की थर्ड राऊंडमध्ये याचा काय कट ऑफ जाईल, तर अराउंड तुम्ही एक्सपेक्ट करा की 5 किंवा 6 मार्कांनी जो आहे तो कट ऑफ कमी तर होईलच, मिनिमम 5 किंवा 6 मार्कांनी कट ऑफ जो आहे तो कमी होईल. नंतर सांगलीचं कॉलेज येतं, सांगलीचं भारतीय विद्यापीठ. याचं पण 301 फर्स्ट राऊंडला आणि सेकंड राऊंडला 265 पर्यंत कट ऑफ गेला आहे, म्हणजे टोटल आपल्याला 36 मार्क्सचं डिफरन्स इथं दिसत आहे. नंतर दत्ता मेघे IMS नागपूरचं कॉलेज आहे. याचं फर्स्ट राऊंडचं आपल्याला 318 आणि सेकंड राऊंडमध्ये 283चं आपल्याला कट ऑफ दिसतंय, म्हणजे टोटल 35 मार्क्सचं डिफरन्स आपल्याला इथं दिसून आलेलं आहे. नंतर DY पाटील कोल्हापूर. याचं फर्स्ट राऊंडचा 346 आणि सेकंड राऊंडचा अराउंड 317 गेलेला आहे, म्हणजे टोटल 29 मार्क्सचं डिफरन्स आपल्याला इथं दिसून आलेलं आहे. नंतर DY पाटील नवी मुंबई. याचं 309 फर्स्ट राऊंडला आणि 295 सेकंड राऊंडला, म्हणजे टोटल 14 मार्क्सचं डिफरन्स आपल्याला DY पाटील नवी मुंबईचं दिसतंय. नंतर DY पाटील पुणे. खूप लोक प्रेफर करतात भारती विद्यापीठ आणि DY पाटील पुणे. तर पुण्याचं काय गेलं आहे, तर 318 फर्स्ट राऊंडला, 301 सेकंड राऊंडला, म्हणजे टोटल 17 मार्क्सचं डिफरन्स आपल्याला पुण्याचं DY पाटीलचं दिसून आलेलं आहे. नंतर येतं JLN दत्ता मेघे वर्धाचं कॉलेज. 310 फर्स्ट राऊंड आणि सेकंड राऊंडला 283चा कट ऑफ गेलेला आहे, म्हणजे टोटल 27 मार्क्सचं डिफरन्स आपल्याला इथं दिसून आलेलं आहे. नंतर येतं कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स करड. आता याचं 317चा पहिला राऊंडचा कट ऑफ गेलेला आहे आणि 282चा सेकंड राऊंडचा कट ऑफ गेला आहे, म्हणजे टोटल 35 मार्क्सचं डिफरन्स आपल्याला इथं दिसतंय. नंतर येतं महात्मा गांधी मिशन वाशीचं कॉलेज आहे. 393चा फर्स्ट राऊंडचा कट ऑफ आहे आणि सेकंड राऊंडचा आपल्याला 367चा दिसतोय, म्हणजे टोटल 26 मार्कांचा डिफरन्स आपल्याला इथं दिसतं आहे. नंतर येतं MGM नवी मुंबई. MGM मेडिकल कॉलेज नवी मुंबई. त्याचं फर्स्ट राऊंडचं 427 गेले, सेकंड राऊंडचं 414, म्हणजे टोटल 13 मार्क्सचा डिफरन्स आपल्याला
दिसतंय. नंतर येतं MGM मेडिकल कॉलेज औरंगाबाद 401 फर्स्ट राऊंड आणि अराउंड 368 सेकंड राऊंड, म्हणजे टोटल 33 मार्कांचं डिफरन्स दिसतंय. नंतर येतं महात्मा गांधी मिशन नेरूळचं, त्याचं फर्स्ट राऊंडचं 379 आणि सेकंड राऊंडमध्ये 356, म्हणजे टोटल 23 मार्कांचं डिफरन्स आपल्याला इथे दिसतंय. नंतर येतं रूरल मेडिकल कॉलेज PIMS लोणी, म्हणजे ज्याला आपण प्रवरा नावाने पण ओळखतो, प्रवरा मेडिकल कॉलेज, त्याचं जे कट ऑफ आहे ते फर्स्ट राऊंडमध्ये 448 आणि सेकंड राऊंडमध्ये आपल्याला दिसतंय की 440, म्हणजे 8 मार्कांचं डिफरन्स आपल्याला इथं दिसत आहे. नंतर सिम्बायोसिस मेडिकल कॉलेज फॉर वुमेन पुणे, याचं कट ऑफ खूप जास्त हाय राहतं. आता का? कारण याचं इन्फ्रास्ट्रक्चर खूप जास्त चांगलं आहे. याची सर्वात कमी फीज आहे. हेच एक डीम कॉलेज आहे महाराष्ट्रामध्ये ज्याची फक्त 10 लाख पर इयर फीज आहे. बाकी सर्वांची जी आहे 23 किंवा 25 लाख रुपये फीज आपल्याला पर इयर दिसते. तर सिम्बायोसिसचं फर्स्ट राऊंडचा कट ऑफ जो आहे 504 आणि सेकंड राऊंडचा 501, म्हणजे टोटल 3 मार्कांचं डिफरन्स आपल्याला इथं दिसतंय. CUM भुवनेश्वर म्हणजे ओडिशाचं कॉलेज आहे, तर याचा राऊंड आपल्याला फर्स्ट राऊंडमध्ये 388, सेकंड राऊंडमध्ये 364, म्हणजे 24 मार्क्सचा डिफरन्स आपल्याला इथं दिसतंय. नंतर इथं परत कॅम्पस टू भुवनेश्वर ओडिसा 413 फर्स्ट राऊंड आणि सेकंड राऊंड 368, म्हणजे टोटल 45 मार्क्सचा डिफरन्स दिसतंय. नंतर इथं कलिंगा KIMS भुवनेश्वर, याचं पण फर्स्ट राऊंडमध्ये 434, सेकंड राऊंडमध्ये 419, म्हणजे टोटल 15 मार्क्सचा डिफरन्स दिसतंय. नंतरचं कॉलेज इथं तुम्हाला दिसत असेल, इथं आरुपदाई विडू पुडुचेरी, म्हणजे पॉंडुचेरीचं कॉलेज आहे. त्याचं फर्स्ट राऊंडमध्ये 252, सेकंड राऊंडमध्ये 228, म्हणजे 24 मार्कांचा डिफरन्स दिसतंय. नंतर इथं महात्मा गांधी पॉंडुचेरी 256 फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड 218, म्हणजे टोटल 38 मार्क्सचा डिफरन्स. नंतर इथं श्री लक्ष्मी नारायण पुडुचेरी परत 215 फर्स्ट राऊंडमध्ये आणि सेकंड राऊंडमध्ये 99चं कट ऑफ, म्हणजे 16 मार्क्सचा डिफरन्स आपल्याला तिथं दिसतंय. आता जर तुमचे 200हून कमी पण असेल तरी तुम्ही हे कॉलेज टाकू शकतात, म्हणजे तुम्हाला जे गॅरंटीड ॲडमिशन या कॉलेजला भेटू शकतं MBBS साठी, ते पण काउन्सिलिंग थ्रू. नंतर इथं विनायक मिशन करैकाल, म्हणजे पॉंडिचेरीचंच कॉलेज आहे, 283 फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड 241, म्हणजे टोटल 42 मार्कांचा डिफरन्स आपल्याला दिसतंय. नंतर इथं ACS मेडिकल कॉलेज चेन्नई 254 फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड 247, 7 मार्कांचा डिफरन्स आपल्याला दिसतंय. नंतर इथं आपलं भारत मेडिकल कॉलेज चेन्नई, याचं तमिळनाडूचं कॉलेज आहे. याचं फर्स्ट राऊंडमध्ये 235 आणि सेकंड राऊंडमध्ये 206चा कट ऑफ गेला आहे, म्हणजे टोटल 29 मार्क्सचा डिफरन्स आपल्याला दिसतोय. नंतर इथं चेत्तीनाड, इथं तमिळनाडूचं कॉलेज आहे, 250 मार्कांचं फर्स्ट राऊंडचा कट ऑफ आणि 223 सेकंड राऊंड, म्हणजे 27 मार्कांचा डिफरन्स दिसतंय. नंतर इथं मीनाक्षी मेडिकल कॉलेज चेन्नई, याचा फर्स्ट राऊंडमध्ये आपल्याला 263 आणि सेकंड राऊंडमध्ये परत 252, म्हणजे 11 मार्क्सचा डिफरन्स आपल्याला दिसून आलेला आहे. नंतर इथं सविता मेडिकल कॉलेज चेन्नई तमिळनाडू 304 फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड 273, 31 मार्क्सचा डिफरन्स. नंतर येतं श्री सत्यसाई तमिळनाडू 239 मार्क्सचा फर्स्ट राऊंडचा कट ऑफ आणि 218 सेकंड राऊंड कट ऑफ, टोटल 21 मार्कांचा डिफरन्स दिसतंय. नंतर येतं श्री बालाजी चेन्नई 222 फर्स्ट कट ऑफ, फर्स्ट राऊंडचा कट ऑफ आणि सेकंड राऊंडचा 206, म्हणजे टोटल 16 मार्क्सचा डिफरन्स आपल्याला दिसतंय. श्री ललिथंबिगाई तमिळनाडूचं 359 फर्स्ट, 346 सेकंड राऊंड, 13 मार्क्सचा डिफरन्स आपल्याला दिसतंय. नंतर येतं श्री रामचंद्र तमिळनाडू 374 फर्स्ट, 352 सेकंड, म्हणजे टोटल 22 मार्कांचा डिफरन्स आपल्याला इथे दिसत आहे. नंतरची कॉलेजेस आहे SRM मेडिकल कॉलेज चेन्नई, त्याचं पण फर्स्ट राऊंडमध्ये 282, म्हणजे अराउंड 280 तुम्ही धरून चला, आणि सेकंड राऊंडमध्ये 247, म्हणजे टोटल 35 मार्क्सचा डिफरन्स आपल्याला इथं दिसलं आहे. नंतर VELS मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल तमिळनाडू 307 फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड 275, म्हणजे टोटल 32 मार्कांचा डिफरन्स दिसत आहे. नंतर विनायक मिशन सलेम तमिळनाडू 265 फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड 240, म्हणजे टोटल डिफरन्स आपल्याला इथे 25 मार्क्सचं दिसत आहे. नंतर आता JR मेडिकल कॉलेज, याचं फर्स्ट राऊंड 215 आणि सेकंड राऊंड अराउंड 195, म्हणजे 20 मार्क्सचं डिफरन्स आपल्याला इथे दिसतंय. सर्वात कमी कट ऑफ असणारं हेच कॉलेज आहे. कोणतं कॉलेज आहे? JR मेडिकल कॉलेज तमिळनाडू. नंतर इथं मल्लारेड्डी विमेन कॉलेज आहे हैदराबाद, वुमेन्ससाठी खूप चांगली संधी आहे. 335 फर्स्ट राऊंड, 307 सेकंड राऊंड, 28 मार्कांचा डिफरन्स. मल्लारेड्डी IMS हैदराबाद 343 फर्स्ट राऊंड, 318 सेकंड राऊंड, 25 मार्क्सचा डिफरन्स. आता सर्वात कमी कट ऑफ आला आपण हेच कॉलेज बघितलं आहे आतापर्यंत, ते तर JR मेडिकल कॉलेज तमिळनाडू. आणि महाराष्ट्रात आपण एकदा बघून घेऊ की सर्वात कमी कट ऑफ कसाचा आपल्याला भेटलेला आहे. तर आपल्याला 265, म्हणजे भारतीय विद्यापीठ सांगलीचं जे कॉलेज आहे त्याचा कट ऑफ आपल्याला सर्वात कमी दिसतोय महाराष्ट्रामध्ये. तर जर तुमचा अराउंड 260 पर्यंत पण मार्क्स असतील तरी तुम्ही हे कॉलेज जे प्रेफर करू शकतात. तर महाराष्ट्रात तुम्हाला एक चांगली संधी आहे की तुमचा ह्या मेडिकल कॉलेजला जो आहे तो नंबर लागून जाईल आणि तुम्हाला एक ऑफिशियली काउन्सिलिंग थ्रू जी सीट आहे ती भेटून जाईल.
जर तुमचा स्कोर अराउंड 190 किंवा अराउंड 185 पण असेल तरी तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. तुम्हाला फक्त काय करायचं आहे ते मी तुम्हाला आता एकदा सांगून देते. तुम्हाला फक्त एक चांगलं रजिस्ट्रेशन करायचं आहे, एक प्रॉपर काउन्सिलिंग तुम्हाला करायची आहे. रजिस्ट्रेशन कशाचं, तर MCCचं रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं आहे. जर तुम्हाला ह्या कॉलेजेसला सीट पाहिजे असेल तर आता MCCचं रजिस्ट्रेशन जे ते 3rd राऊंडला ओपन होईल. फक्त तुम्हाला डेडलाईन्स जे ते बघायची आहे, डेटवर लक्षात ठेवायचं आहे. जर तुम्ही आतापर्यंत कोणतीच काउन्सिलिंग जी ते जॉईन केली नसेल तर नक्की जॉईन करून घ्या. आणि अशी जी लिस्ट आहे आम्ही प्रोव्हाइड करत असतो सर्व मुलांना ज्यांना MCC, जे लोक आमच्याकडनं काउन्सिलिंग घेतली असेल, ज्या लोकांनी आमच्याकडनं काउन्सिलिंग घेतली असेल त्यांना आम्ही पूर्ण अशी लिस्ट जी प्रोव्हाइड करत असतो. आणि अशाच लिस्ट तुम्हाला पण तुमच्या काउन्सिलरने प्रोव्हाइड केली असेल. जर नसेल केली तर त्यांना तुम्ही सांगू शकतात की आम्हाला अशी लिस्ट जे ते प्रोव्हाइड करून द्या. जर तुम्ही आतापर्यंत काउन्सिलिंग घेतली नसेल तर तुम्ही या नंबरला नक्की काउन्सिलिंग घेऊ शकता. 8275518480. तुम्ही माऊली करिअर काउन्सिलिंगला जोडू शकतात. फक्त व्हॉट्सअपला तुम्हाला एक मेसेज टाकायचा आहे की आम्हाला MCC रिलेटेड पेड काउन्सिलिंग पाहिजे आहे. MBBSसाठी तुमचा स्कोर सांगा. नंतर तुम्ही कोणत्या स्टेटला बिलॉंग करताय ते एकदा सांगा. ऑलमोस्ट महाराष्ट्र स्टेटचेच असेल, पण कर्नाटक MP साईडचे पण खूप राहतात, म्हणून एकदा फक्त तुमचं स्टेट पण सजेस्ट करून द्या. म्हणजे जे जवळचे कॉलेजेस आहे ते पण आम्हाला तुम्हाला प्रेफर करायला खूप सोपं जाईल. म्हणजे तुम्हाला फक्त आम्ही QR कोड सेंड करू, तुम्हाला तुमचं पेमेंट करायचं आहे. नंतर आमचे जे सर्व टीम मेंबर्स आहेत ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील आणि जे काही पुढची प्रोसेस आहे ती पूर्ण आमच्या हातात राहील. तुम्हाला बाकी काहीच टेन्शन घ्यायचं नाही आहे. तुम्हाला फक्त जेवढी काउन्सिलिंगची फी आहे तेवढीच पे करायची. आम्ही इतकी काही कॉस्ट पण करत नाही. आमची खूप कमी फीज आहे रादर दॅन अदर काउन्सिलर्स. तुम्हाला ही पूर्ण लिस्ट जी आहे ती अशी पण मी टाकून देईल माझ्या व्हॉट्सअप चॅनलला. ते एकदा जॉईन करा तुम्ही. फ्री ऑफ कॉस्ट आहे ते व्हॉट्सअप चॅनल, तुम्ही जॉईन करू शकतात. लिंक दिलेली आहे पिन कमेंटमध्ये, ती पिन केलेली आहे. ही पूर्ण लिस्ट आम्ही शेअर करू. फक्त तुम्हाला बघायचं आहे की कोणतं कॉलेज जे आहे ते तुम्हाला सुटेबल राहील, कोणत्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागतो आहे. जर तुमचे मार्क्स अराउंड 150 असेल तर तुमचा नंबर लागू शकत नाही, पण अराउंड जर 180-190 असेल तर तुमचा नंबर एका मेडिकल कॉलेजला, MBBS कॉलेजला नक्की एकदम राऊंड थ्रू काउन्सिलिंग थ्रू आपण लावून देण्याची गॅरंटी घेऊ. पूर्ण 100% गॅरंटी आहे की तुमचा नंबर जो आहे तो लागून जाईल MBBSसाठी. जर तुम्हाला BMSसाठी ॲडमिशन पाहिजे तर BMSला जस्ट 144 मार्क्सवर पण तुमची ॲडमिशन जे ते आम्ही एकदम जवळच्या स्टेट्समध्ये करून देऊ. एकदम चांगल्या उत्कृष्ट कॉलेजमध्ये 100% गॅरंटेड ॲडमिशन राहील. महाराष्ट्रावर पण आपण डिस्कस करू की सेकंड राऊंडमध्ये आपले कशी स्ट्रॅटेजी प्लॅन जे राहिलं पाहिजे BMS BHMSसाठी पण, त्याच्यासाठी पण तुम्ही नक्की वाट बघा. जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. पेड काउन्सिलिंगसाठी लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा, कारण खूप लिमिटेड सीट्स आहे, ते लवकरात लवकर फिल होत आहे. जर तुम्हाला पुढच्या वर्षासाठी काउन्सिलिंग पाहिजे तर ॲडव्हान्स फी पण आम्ही खूप कमी केलेली आहे. ओन्ली 50% तुम्हाला लागते. तर तुम्ही आतापासून जी ते बुकिंग करू शकतात अर्धी फीज देऊन, तर ते पण तुम्ही करू शकतात. त्याच्यासाठी पण तुम्ही लवकरात लवकर जे ते कॉन्टॅक्ट केलं पाहिजे. धन्यवाद.